आषाढ महिना स्पेशल आज आपण अगदी टम्म फुगलेले लाल भोपळ्याचे घारगे बनवत आहोत. सो हाय, मी कविता किचन रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आषाढ महिना स्पेशल आपण तळणीचे खूप सगळे वेगवेगळे पदार्थ पाहत आहोत. त्यामध्ये आज आपण ही अगदी खुसखुशीत असे हे लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायचे ते पाहूया. करायला सोपे आहे आणि आषाढ महिन्यामध्ये तळणीचे पदार्थ खाणं हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे पटकन रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी आपण कुकरमध्ये टाकूया थोडंसं पाणी. खूप जास्त पाणी टाकण्याची गरज नाही, अगदी 1 कप एवढं पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये लाल भोपळा ठेवायचा, झाकण लावून मध्यम आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून लाल भोपळा छान असा शिजवून घ्यायचा. हे पहा, अगदी छान परफेक्ट असा लाल भोपळा शिजलेला आहे. लगेचच आपण हा काढून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला हा लाल भोपळा छान असा त्याची जी साल आहे ती बाजूला करायची आणि त्याचा जो गर आहे तो बाजूला करून घ्यायचा. या ठिकाणी लाल भोपळा छान परफेक्ट असा शिजलेला असायला हवा, तरच तुमच्या या पुऱ्या छान अशा तयार होणार आहे. अशा पद्धतीने फोर्कच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असं त्याचा जो गर आहे तो काढून घेणार आहोत आणि या ठिकाणी साल बाजूला करणार आहोत. आता या ठिकाणी दुसरी एक पद्धत म्हणाल तर तुम्ही अगोदरच साल काढून शिजवून घेतलं तरीही चालणार आहे. यामध्ये टाकलेला आहे गूळ. तुम्ही जर गूळ किसून टाकला तर गरम लाल भोपळ्यामध्येच तुम्ही हा गूळ टाकायचा, झाकण ठेवायचं. 5 मिनटं झाकून ठेवला तर गूळ आपोआपच विरघळला जातो गरममुळे. किंवा दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने गूळ जर फोडून घेतलेला असेल तर मुसळच्या साहाय्याने या गरम लाल भोपळ्यामध्ये तो छान असा बारीक करून घेऊ शकतो. त्यामुळे लाल भोपळा देखील मॅश होतो आणि गूळ देखील बारीक होतो. हे पहा, अशा पद्धतीने खूप छान परफेक्ट असं या ठिकाणी बारीक झालेलं आहे. यामध्ये टाकूया विलायची पावडर अर्धा चमचा, अगदी पाव चमचा एवढं कमी मीठ, कारण गोडाचा पदार्थ म्हटला तरी मीठ हे टाकायचंच. अगोदर एकूण आपण 1.5 वाटी पीठ मोजून घेतलेलं आहे. त्यापैकी 1 वाटी पीठ मी अगोदर टाकलेलं आहे. बाऊल छोटा घेतलेला आहे, त्यामुळे अगदी तुम्ही जर मोठा बाऊल घेतला तर एकाच वेळेस 1.5 वाटी गव्हाचं पीठ टाकलं तरीही चालणार आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये तुम्हाला पाणी वगैरे टाकायचं नाही. जेवढं यामध्ये मॉइश्चर आहे, गुळाचं पाणी आज झालेलं आहे, तेवढ्याच यामध्ये तुम्हाला गव्हाचं पीठ टाकून मळून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं पाण्याचा वापर करण्याची या ठिकाणी गरज नाही. हे पहा, अशा पद्धतीने खूप छान असे कणिक भिजवून झाले. लगेचच आपण त्याची पुरी लाटून घेणार आहोत. आता या ज्या गोड पुऱ्या आहेत त्या लाटताना आपण थोड्याशा गव्हाच्या पिठाचा देखील वापर करणार आहोत, कारण गुळामुळे थोडासा चिकटपणा असतो, पोलपाटला चिटकतं. तसं होऊ नये यासाठी अगदी थोड्याशा कोरड्या पिठाचा वापर करायचा आणि छान अशी लाटून घ्यायची. या ठिकाणी सगळ्या पुऱ्या आपल्या एकसारख्या आकाराच्या व्हाव्या यासाठी छोट्याशा ग्लासच्या आकाराने मी त्या कट करून घेणार आहे. यानंतर अगदी पटपट अशा तयार व्हाव्या यासाठी अगदी एक मोठ्या आकाराची पोळी लाटणार आहे आणि त्यानंतर ती ग्लासच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. ती पद्धत मला थोडीशी सोपी वाटते आणि पटकन देखील होते. हे पहा, अशा पद्धतीने सगळ्या आपल्या या ठिकाणी गोड पुऱ्या तयार झालेल्या आहेत, छान अशा कट करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम केलेलं आहे. त्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे आणि या ठिकाणी कडकडीत गरम तेलामुळे पुरी छान टम्म देखील फुगते, परफेक्ट अशी तयार होते. परंतु तेल छान गरम झाल्यानंतर गॅसचा फ्लेम हा मोठा ठेवायचा नाही, तर मंद ते मध्यम करायचा आणि मंद ते मध्यम आचेवर या पुऱ्या छान अशा तळून घ्यायच्या. हे पहा, खूप छान अशा दिसत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही पुरी तुम्ही प्रवासासाठी नेऊ शकता, या ठिकाणी पंढरपूर वारीसाठी नेऊ शकता. अगदी एकदा बनवून तुम्ही 15 दिवसांसाठी स्टोअर करू शकता. लहान मुलांना मधल्या भुकेसाठी देखील तुम्ही ही देऊ शकता. सहलीला ट्रिपला जायचं असेल तरी देखील या पुऱ्या तुम्ही नेऊ शकता. पौष्टिक रेसिपी आहे, अगदी छान पारंपरिक पदार्थ आहे. तुम्हाला अशाच पद्धतीच्या आणखीन काही पारंपरिक रेसिपींची नावे माहिती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपलं कविताच किचन हे एक आणखीन आपलं पहिलं ते चॅनल आहे, त्या चॅनलला जर तुम्ही व्हिजिट केलं नसेल तर नक्कीच भेट द्या. त्यानंतर आपलं हे न्यू चॅनल आहे, या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. त्याचबरोबर इथून पुढे आपण खूप सगळ्या नवनवीन रेसिपीज पाहणार आहोत. त्या सगळ्या रेसिपींचे नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीने 4 ते 5 पुऱ्या मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, खूप छान परफेक्ट अशी प्रत्येक पुरी छान टम्म फुगलेली आहे, तेवढीच खुसखुशीत देखील झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर करा. त्याचबरोबर कमेंट बाजूला सरकून हाईप देखील नक्कीच करा आणि कमेंट करायला विसरू नका. खूप छान अशी आपली ही पुरी तयार झालेली आहे, परफेक्ट अशी पुरी दिसत आहे. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद.